प्रकार पहिला, त्याच्यातला आपण दुसरा क्वेश्चन पाहणार आहोत. आता 72 किलोमीटर वेगाने एक रेल्वे एका सिग्नलच्या खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती? आपल्याला लांबी विचारली. आता वेग बरोबर लांबी म्हणजे अंतर किंवा भागिले वेळ, लागणारा वेळ. आता हे होतं आपल्याला लांबी विचारली. लांबी बरोबर काय? लांबी बरोबर वेग गुणिले लागणारा वेळ. आता वेग किती दिले इथं? 72 किलोमीटर प्रति आवर. 72 गुणिले किलोमीटर आहे ना, याला मीटर प्रति सेकंद करण्यासाठी 5/18 आपण मागच पाहिला मागच्या उदाहरणामध्ये. इथं सेकंद वेळ किती लागले? 8 सेकंद. लांबी काढायची मीटरमध्ये येते. 18 चौक 72, 4 पंचे 20, 20 गुणिले 8, 8 दुनी 60, 160 मीटर ही रेल्वेची लांबी आहे. बनवतो. आता सूत्र न वापरता 3600 सेकंदात म्हणजे प्रति तासावर एका तासामध्ये 72,000 किलोमीटर चालली म्हणजे 72,000 मीटर म्हणजे 72,000 मीटर. 3600 सेकंदात 72,000 मीटर चालली तर 8 सेकंदात ते खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःच्या अंतरा एवढंच, म्हणजे किती अंतर जाते म्हणजे रेल्वेची लांबी येऊन जाईल. आता हे तिरकस गुणाकार केल्यावर 8 गुणिले 72,000 हे मीटर आहे, 3600 सेकंदात पार करते. आता 36, 18 2 36, 18 चौक 72, 2 चौक 8, 4 बरोबर अंतर बरोबर म्हणजे x बरोबर 4 चौक 16, 160 मीटर. हे तिरकस गुणाकार सर्वात सोपी पद्धत.